ओके, तर आता लक्ष द्या इकडे सर्वांनी. आपल्या पहिल्या चॅप्टरचा पहिला टॉपिक आर्किटेक्चर और ब्लॉक डायग्राम ऑफ 8085 हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला. या टॉपिकमध्ये काय डिस्कस केलं होतं तर हे बघा, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ 8085. यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, इथे ह्या ब्लॉक डायग्रामला एका वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये डिवाइड केला आपण. हा एक सेक्शन आहे ज्याला की आपण म्हटलं होतं स्टोरेज अँड इंटरफेस युनिट. हा सेक्शन आहे याला आपण म्हणलं होतं टायमिंग अँड कंट्रोल युनिट. हा प्रोसेसिंग युनिट म्हणजे जिथे इन्स्ट्रक्शन्स किंवा डेटावर पर्टिक्युलर ऑपरेशन प्रोसेस होत असतो. हा आहे प्रोसेसिंग युनिट. खाली इथे तुम्ही बघू शकता, इथे सप्लाय युनिट आहे. इथे बघा, इथे खाली आहे हा सप्लाय युनिट. ठीक आहे, हे सिरियल कम्युनिकेशन साठी हे सिरियल इनपुट आउटपुट कंट्रोलर आहे आणि हे इंटरप्ट्स दिलेले आहेत. तर मला सांगा, आता याच्यामध्ये जस्ट एक 5 मिनिटाची एक रिव्हिजन घेऊयात आपण. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ अॅक्युमुलेटर. मी लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे अॅक्युमुलेटरचे स्पेशल फंक्शन्स. लवकर सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा माईक चालू करून आन्सर द्या फास्ट. व्हॉट इज अॅक्युमुलेटर और व्हॉट इज द स्पेशल फंक्शन ऑफ धिस रजिस्टर अॅक्युमुलेटर. ब्लॉक डायग्राम मध्ये अॅक्युमुलेटर रजिस्टर दिसतोय सर्वांना. काय फंक्शन आहे सांगा. बघा, इथं ब्लॉक डायग्राम मध्ये अॅक्युमुलेटर दिसत आहे. अॅक्युमुलेटरची साईज किती आहे लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले सर्व पॉईंट्स आहेत. मी म्हटलं होतं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मी विचारेल म्हणून. हाच ओव्हरव्ह्यू डिस्कस केला होता आपण, याच ब्लॉक डायग्रामचा ओव्हरव्ह्यू. म्हणजे ह्या प्रत्येक सेक्शनचं किंवा प्रत्येक युनिटचं काय फंक्शन. एक्झाम चालू असल्यामुळे मध्ये मध्ये स्विच करतात ते जनरेटर आणि मेन्स सप्लायमध्ये स्विच करतात, त्याच्यामुळे कधी कधी इंटरप्शन होऊ शकतो. ठीक आहे, आपल्या टॉपिककडे वापस येऊयात. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये म्हणलं होतं की मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल म्हणून नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि हे सगळे एक्सप्लेन केलेले पॉईंट्स आहेत. माझा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अॅक्युमुलेटर. व्हॉट इज द स्पेशल फंक्शन ऑफ अॅक्युमुलेटर. कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे आन्सर्स फास्ट. बोला लवकर. किती विद्यार्थी आहेत जवळपास. बोला लवकर. जवळपास 37 जण प्रेझेंट आहेत लेक्चरमध्ये आणि आन्सर एकही जण देत नाहीये. बोला लवकर. अॅक्युमुलेटर काय असतो, काय फंक्शन आहे अॅक्युमुलेटरचा. जनरल रजिस्टर टू अॅक्युमुलेट द रिझल्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन. आणखी चला, शेख आदिलनं कमेंट दिली आहे, अॅक्युमुलेटर इज अ जनरल रजिस्टर टू अॅक्युमुलेट द रिझल्ट ऑफ अ लार्ज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आणखी कोणाला काय म्हणायचंय फास्ट. अॅक्युमुलेटर. अॅक्युमुलेटरचे तुम्हाला मी 3 फंक्शन सांगितले. स्पेशल पर्पज हा एक स्पेशल पर्पज आहे, लक्षात घ्या. दिस इज नॉट अ जनरल रजिस्टर. दिस इज नॉट अ जनरल पर्पज रजिस्टर. जनरल पर्पज रजिस्टर कोणते आहेत ह्या इथे दिलेले BCDE आणि HL हे आहेत जनरल पर्पज रजिस्टर्स. ठीक आहे, आणि अॅक्युमुलेटर हा एक स्पेशल पर्पज रजिस्टर आहे. हा, ह्याचे स्पेशल पर्पज काय आहेत ते सांगा. नंतर मग मी तुम्हाला सांगतो स्पेशल पर्पज आणि जनरल पर्पज मध्ये काय डिफरन्स आहे. इट कॅन होल्ड 8 बिट व्हॅल्यू. ओके, तर 8 बिट व्हॅल्यू होल्ड करू शकतो, म्हणजे त्याची ती मेमरीची कॅपॅसिटी आहे, त्या रजिस्टरची कॅपॅसिटी आहे. इट कॅन होल्ड
8 बिट व्हॅल्यू. इट कॅन स्टोअर, होल्ड किंवा स्टोअर म्हणू शकतो आपण, कारण हा एक मेमरी स्टोरिंग इलिमेंट आहे, लक्षात घ्या. रजिस्टर इज अ मेमरी स्टोरिंग, इट इज अ डेटा स्टोरिंग इलिमेंट, म्हणजे एक प्रकारे मेमरी सारखंच काम करतो तो. ठीक आहे. आणि किती डेटा स्टोअर करू शकतो तो? 8 बिट डेटा स्टोअर करू शकतो, त्याची कॅपॅसिटीच असते. तसंच हे जनरल पर्पज रजिस्टर आहे तिथे BCDE आणि HL, हे सुद्धा 8 बिट डेटा ऍट अ टाइम 8 बिट डेटा स्टोअर करू शकतात. ते दोघांमध्ये काय फंक्शन फरक आहे, तर हे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत BCDE आणि HL. जनरल पर्पज म्हणजे काय? याच्यामध्ये हे फक्त यूज कुठे होतात? आता समजा आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, कुठलेही लॉजिकल ऑपरेशन वगैरे परफॉर्म करायचं आहे. आता सिम्पली बघा, आपल्याला समजा ऍडिशन करायचं असेल तर ऍडिशन करण्यासाठी आपल्याला 2 नंबर लागतात, बरोबर आहे. मग एक नंबर आपण अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर करत असतो आणि दुसरा नंबर आपण ह्या जनरल पर्पज रजिस्टर मध्ये स्टोअर करत असतो. हे तर झालं डेटा स्टोअर करण्यासाठी, टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता यांचा एक थोडंसं आणखी एक सांगतो डिटेलमध्ये. आता सपोज रॅम किंवा एक्सटर्नल मेमरी असेल आणि त्या मेमरी लोकेशनवरचे त्या मेमरीवर 2 मेमरी लोकेशन्स आहेत आणि त्या 2 मेमरी लोकेशनवरच्या डेटाला आपल्याला ऍड करायचंय. मायक्रोप्रोसेसर काय करतो? पहिल्यांदा त्या डेटाला फेच करतो, म्हणजे रीड करतो, आणि रीड केल्याच्या नंतर एक डेटा स्टोअर करतो अॅक्युमुलेटरमध्ये आणि दुसरा डेटा आपण स्टोअर करत असतो जनरली, म्हणजे डायरेक्टली दुसऱ्या डेटा मेमरी लोकेशनवर असेल किंवा ह्या जनरल पर्पज रजिस्टरमध्ये असेल, तर तो डेटा ऍड करण्यासाठी, म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे काय, तर जनरल पर्पज रजिस्टर्समध्ये आपण टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करतो आणि ते युजर ऍक्सेसेबल आहे, म्हणजे आपण प्रोग्रामिंगच्या थ्रू त्यामध्ये डेटा स्टोअर वगैरे करू शकतो ह्या BCDE आणि HL रजिस्टरमध्ये टेम्पररी पर्पजसाठी. आणि अॅक्युमुलेटरचं फंक्शन काय? अॅक्युमुलेटर इज अ स्पेशल पर्पज रजिस्टर. दॅट मीन्स ड्युरिंग एनी अरिथमेटिकल or लॉजिकल ऑपरेशन वन ऑफ द डेटा मस्ट बी स्टोर्ड इन टू अॅक्युमुलेटर. लक्षात येते? कंपल्सरीली वन ऑफ द डेटा मस्ट बी स्टोर्ड इन टू अॅक्युमुलेटर. Why? Because accumulator is a part of processing unit. Okay, where the instructions are executed. Instruction execute होतात कुठे? ह्या दिलेल्या, ह्या हायलाइट केलेल्या सेक्शन मध्ये. ह्या हायलाइट केलेल्या सेक्शन मध्ये इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतात. एक्झिक्यूट कुठे होत असतात? अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट मध्ये, इथे दिलेलं आहे. आणि ह्या अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिटला इनपुट्स काय आहेत? तर एक इनपुट काय आहे? अॅक्युमुलेटर. आणि दुसरा इनपुट काय आहे? बघा इथे, व्यवस्थित बघा इथे सर्वांनी, व्यवस्थित लक्षात घ्या. हे एक ओव्हरव्ह्यू मी का सांगतोय लक्षात घ्या, कारण सुरुवातच आपल्याला ही रजिस्टर पासून करायची असते, कारण हे सगळ्या गोष्टी पुढे एकमेकाला लिंक येतात. त्याच्यामुळे मला जेवढ्या पुढे गोष्टी एक्सप्लेन करायची आवश्यकता आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी ह्या ओव्हरव्ह्यू मध्येच मी एक्सप्लेन करतो, ऍडव्हान्स मध्येच. नंतर डिटेलमध्ये 1 बाय 1 आपल्याला बघायचंच आहे, लक्षात घ्या. तर आता एक सिंपल आपण धरूयात की अरिथमॅटिक ऑपरेशन करायचे. 2 8 बिट डेटा आहेत आणि त्या 2 8 बिट डेटावर आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. हा, आपण ऍज्युम करूयात की 2 डेटापैकी एक डेटा आपण स्टोअर केलेला आहे ह्या जनरल पर्पज रजिस्टरमध्ये BCDE आणि HL. हा, 2 पैकी एक डेटा ह्या जनरल पर्पज रजिस्टरमध्ये असू शकतो किंवा एक्सटर्नल मेमरीमध्ये असू शकतो किंवा रॅम मधल्या कुठल्याही मेमरी लोकेशनमध्ये असू शकतो. आणि जो दुसरा डेटा आहे तो दुसरा डेटा कंपल्सरीली आपल्याला कशामध्ये स्टोअर करायचा असतो? अॅक्युमुलेटरमध्ये. हा, आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की अॅक्युमुलेटरमध्येच का स्टोअर करायचा? व्हाय वन ऑफ द डेटा मस्ट बी स्टोर्ड इन टू अॅक्युमुलेटर? Because you can see the instructions get executed in ALU section, that is the arithmetic and logical section, and input to the ALU is accumulator. म्हणजे अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर केलेला डेटा आपण कशामध्ये स्टोअर, आपण ह्याच्यामध्ये जे काही अॅक्युमुलेटर मध्ये जो स्टोअर केलेला डेटा आहे तर तो डेटा कुठे पाठवला जातो? अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट मध्ये, जिथे की त्या डेटावर ते पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म होत असतं. हा, आणि जो दुसरा डेटा मी तुम्हाला म्हणलं होतं जो की आपण स्टोअर केला होता BCDE HL किंवा एखाद्या मेमरी लोकेशन मध्ये, तर तो डेटा सुद्धा ह्या डेटा बसच्या थ्रू कुठे आणला जातो? टेम्पररी रजिस्टर मध्ये आणला जातो. कारण ALU ला 2 इनपुट्स आहेत, एक आहे अॅक्युमुलेटर आणि दुसरा आहे हा टेम्पररी रजिस्टर. ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ एन इन्स्ट्रक्शन द डेटा इज फेच्ड इन टू टेम्पररी रजिस्टर. म्हणजे 2 ज्या डेटावर आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्यापैकी एक डेटा आपण ऑलरेडी अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर केलेला आहे आणि जो दुसरा डेटा असतो तो डेटा ह्या BCDE HL मध्ये होता. हा, त्या डेटावर जेव्हा आपल्याला प्रोसेस करायची तर ह्या रजिस्टर्स मधून तो डेटा मायक्रोप्रोसेसर काय करतो? टेम्पररी रजिस्टर मध्ये स्टोअर करत असतो, टेम्पररी रजिस्टर मध्ये. आणि मग अॅक्युमुलेटर मधील डेटा आणि ह्या टेम्पररी रजिस्टर मधील डेटा, या 2 डेटावर आपण ऑपरेशन परफॉर्म करतो आणि ते ह्या प्रोसेसिंग एरिया, ह्या ALU मध्ये ते ऑपरेशन परफॉर्म होत असतं. ठीक आहे. त्यानंतर आता मला सांगा, हे जे जनरल पर्पज रजिस्टर आहेत ह्या प्रत्येक रजिस्टरची साईज किती आहे? हा, माझा सेकंड क्वेश्चन आहे. व्हॉट इज द साईज ऑफ इच जनरल पर्पज रजिस्टर? BCDE HL यांची प्रत्येकाची साईज किती आहे? किंवा
किती डेटा ते स्टोअर करू शकतात? हा, लवकर आन्सर द्या, फास्ट. 8 बीट डेटा. व्हेरी गुड, करेक्ट आहे. 2 बीट कसं सांगितलं रे आदिल? 2 बीट कसं येईल आन्सर? डेटा बीट म्हणजे काय? 0 किंवा 1. ठीक आहे, तर असं 0 किंवा 1 चे 8 व्हॅल्यूज म्हणजे 8 बीट डेटा आपण स्टोअर करू शकतो. आणि हे कशावरून? कारण इथे बघा, ह्या रजिस्टरच्या ब्रॅकेटमध्ये इथे दिलेले आहे, त्याची साईज दिलेली आहे. याला झूम करतो बघा, इथे BCDEHL हे जे जनरल पर्पज रजिस्टर आहेत, ह्या प्रत्येक जनरल पर्पज रजिस्टरमध्ये आपण 8 बीट डेटा स्टोअर करू शकतो. हा हा, आणखीन एक लक्षात घ्या, हे जे जनरल पर्पज रजिस्टर आहेत, हा आणखीन लक्षात घ्या, हे जे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत ना, वी कॅन यूज धीस 2 रजिस्टर्स ॲज अ पेअर टू स्टोअर द 16 बीट डेटा. बघा, मी आता काय केलेलं आहे, ह्या ब्लॉक डायग्राम मधील हा जो पहिला ब्लॉक आहे ना रजिस्टरचा, ह्या रजिस्टरच्या ब्लॉकला मी स्टार्ट केलेला आहे एक्सप्लेन करायला. ठीक आहे, हा, याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, तर पहिल्यांदा हे जनरल पर्पज रजिस्टर्स बद्दल आपण स्टडी करतोय. कोणकोणते आहेत ते? BCDE आणि HL. ह्या रजिस्टर बद्दल आपण काय बघितलं? These are called as the general purpose register because user can store one of the value into this register which is required for performing the arithmetic and logical operation. Size of each of the general purpose register is 8 bit. We can use 2 registers as a pair to store the 16 bit data. म्हणजे काय? आता बघा, तुम्ही म्हणणार सर, काल तर तुम्ही म्हणलात की मायक्रोप्रोसेसर हा एक म्हणजे 8085 हा एक 8 बीट मायक्रोप्रोसेसर आहे. मग तुम्ही 16 बीट व्हॅल्यू कसं प्रोसेस करणार? आता लक्षात घ्या, 16 बीट मी तर व्हॅल्यू डेटा म्हटलेलं, मग तो डेटा काय असू शकतो बघा, एकतर 16 बीट डेटा असेल किंवा 16 बीट ऍड्रेस सुद्धा असू शकतो. तर तो 16 बीट डेटा किंवा 16 बीट ऍड्रेस टेम्पररी स्टोअर करण्यासाठी आपल्याला ह्या 2 रजिस्टर्सला आपण ऍज अ पेअर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. मग कोणकोणत्या रजिस्टर्सला आपण पेअर करू शकतो? आपल्याकडे आहेत किती टोटल जनरल पर्पज रजिस्टर? 6 आहेत. BCDE आणि HL हे 6 जनरल पर्पज रजिस्टर आहेत. ह्या रजिस्टरपैकी 2 रजिस्टर्स, त्या 2 अशा रजिस्टरचे आपण पेअर्स याच्यामध्ये फॉर्म करू शकतो. जसं की BC, ह्या BC मध्ये B ची साईज आहे 8 बीट, C ची साईज आहे 8 बीट. इफ यू आर युझिंग BC ॲज अ पेअर, देन वी कॅन स्टोअर अ 16 बीट व्हॅल्यू इन टू देम. ओके, तसंच DE, ह्या 2 रजिस्टर्सला आपण ॲज अ पेअर यूज करू शकतो 16 बीट व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आणि इन द सेम वे वी कॅन यूज HL टू स्टोअर द 16 बीट व्हॅल्यू. ते 16 बीट व्हॅल्यू डेटा असू शकते किंवा ऍड्रेस असू शकते. लक्षात ठेवा, जनरली एक्सटर्नल मेमरीचा ऍड्रेस वगैरे हा 16 बीट ऍड्रेस असतो. लक्षात ठेवा. आता हे मेमरीच्या वेळेस मी डिटेलमध्ये घेईल, ते मेमरी लोकेशन, मेमरी कशी ऑर्गनाइज केलेली असते, मेमरी लोकेशन कसं डिफाईन करायचा वगैरे, ते नंतर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये घेईल. सध्या टेम्पररी फक्त लक्षात ठेवायचं की आपण जनरल पर्पज रजिस्टर्सला ऍज अ 16 बीट रजिस्टर, जनरल पर्पज रजिस्टर्सला ऍज अ पेअर वी कॅन यूज देम ऍज अ पेअर टू स्टोअर द 16 बीट डेटा ऑर ऍड्रेस. ओके, त्यानंतर बघा आणखी कोणकोणते रजिस्टर्स आहेत यामध्ये. आपण एक काम करूयात, आता जेवढे रजिस्टर तुम्हाला दिसत नाही यामध्ये सगळे रजिस्टर्स पहिल्यांदा आपण एक्सप्लेन करूयात आपण. ठीक आहे, ते जनरल पर्पज रजिस्टर झाले. त्यानंतर तो बघा स्टॅक पॉइंटर, आणि स्टॅक पॉइंटरची साईज किती आहे? 16 बीट. दॅट मीन्स 16 बीट व्हॅल्यू इज स्टोर्ड इन टू स्टॅक पॉइंटर रजिस्टर. त्यानंतर आणखी एक येतो बघा प्रोग्राम काउंटर. हे स्टॅक पॉइंटर आणि प्रोग्राम काउंटर हे सुद्धा स्पेशल पर्पज रजिस्टर्स आहेत. आणि त्यानंतर एक येतो बघा इथं इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट रजिस्टर. हा, आता बघा, आता यामध्ये आपण रजिस्टर्स कुठे कुठे येतात बघूयात, आणि स्पेशल पर्पज कोणते आणि जनरल पर्पज कोणते. आपण रजिस्टर्सला बेसिकली 2च कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. एक आहे जनरल पर्पज रजिस्टर आणि दुसरा आहे स्पेशल पर्पज रजिस्टर. तर बघा, BCDEHL जनरल पर्पज झाले, नो डाऊट. स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर हे काय झाले? स्पेशल पर्पज रजिस्टर झाले. त्यानंतर इथं अॅक्युमुलेटर दिसतोय, अॅक्युमुलेटर हा सुद्धा एक स्पेशल पर्पज रजिस्टर आहे. त्यानंतर हा स्टेटस फ्लॅग रजिस्टर आहे. लक्षात घ्या, हा स्टेटस फ्लॅग रजिस्टर आहे, त्याची साईज सुद्धा 8 बीट आहे आणि तो सुद्धा एक स्पेशल पर्पज रजिस्टर आहे. त्यानंतर टेम्पररी रजिस्टर एक आहे यामध्ये, आणि इथे तुम्ही बघू शकता इन्स्ट्रक्शन रजिस्टर एक दिसतोय तुम्हाला इथे. ठीक आहे, बघा हे जे टोटल रजिस्टर जे आहेत ना मायक्रोप्रोसेसरच्या इंटरनल आर्किटेक्चरमध्ये, म्हणजे इंटरनली जे किंवा मायक्रोप्रोसेसरच्या आर्किटेक्चरमध्ये जे रजिस्टर्स आहेत ना, ते इथे जस्ट मी हायलाइट करतोय. ठीक आहे, हे एवढे रजिस्टर्स आहेत. त्यानंतर इन्स्ट्रक्शन रजिस्टर एक आहे, आणि हे 3 रजिस्टर, टेम्पररी रजिस्टर, स्टेटस फ्लॅग रजिस्टर आणि अॅक्युमुलेटर. आता पहिल्यांदा आपण काय करूयात, हे सर्व रजिस्टर, आपल्याला ही पूर्ण ब्लॉक डायग्राम स्टडी करायची आहे.
आपण सुरुवात करतोय रजिस्टर्स पासून. ठीक आहे, आणि रजिस्टर्स मध्ये एक्सप्लेन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागल्या त्या मी इथं ऑलरेडी एक्सप्लेन केलेलेच आहेत. आता बघा इकडे, हा आपण जनरल पर्पज रजिस्टर कम्प्लीट केला. याच्याबद्दल आता आपण सांगितले त्याचे काय पर्पज, कशासाठी यूज करतो वगैरे. आता हा अॅक्युमुलेटर जो आहे, तर अॅक्युमुलेटरची ऍक्च्युली 3 स्पेशल पर्पज, 3 फंक्शनसाठी अॅक्युमुलेटर आपण यूज करतो. त्यापैकी एक मी सांगितला की जेव्हा आपल्याला अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, तर 2 पैकी एक डेटा कंपल्सरी आपल्याला कशामध्ये स्टोअर करावा लागतो, अॅक्युमुलेटर. वन ऑफ द डेटा मस्ट बी स्टोर्ड इन टू अॅक्युमुलेटर. ओके, त्यानंतर दुसरं फंक्शन काय आहे लक्षात घ्या. आता इथे बघा, ह्या डायग्राम मध्ये सगळं काही आहे बरं का. एक्झाम मध्ये काही नाही आठवलं, नुसती डायग्राम जरी ऑब्झर्व केलं तरी भरपूर काही तुम्ही ह्या डायग्राम मध्ये लिहू शकता डायग्राम बद्दल. आता इथे बघा, हे जो एरोचा फ्लो आहे बघा, इथं हायलाइट केलंय मी, अॅक्युमुलेटर आणि एएलयू ह्या दोघांमध्ये जो इथं एरो मार्क दाखवलेला आहे, हा एरो हा बाय डायरेक्शनल आहे. समजते? हा एरो इथं कसा दिलेला आहे, बाय डायरेक्शनल. हा, याच्यावरून काय आठवतंय बघा, काय स्पेशल फंक्शन असेल जे की मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं या अगोदर अॅक्युमुलेटर बद्दल. येस, अॅक्युमुलेटरचे मी त्या दिवशी बघा तुम्हाला 3 फंक्शन सांगितले होते. ठीक आहे, त्यापैकी एक मी ऑलरेडी एक्सप्लेन केला, दुसरा आता तुम्हाला सांगायचा आहे, आणि त्यासाठी हिंट दिलेली हा एरो मार्क जो की बाय डायरेक्शनल आहे. हा, याच्याकडे ऑब्झर्व करायचं आहे, काय असेल ते सेकंड फंक्शन ते मला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लवकर, टाइमपास करू नका. याच्यानंतर मी तुम्हाला यावरच्या नोट्स दिल्या, मी शेअर करेल नोट्स. सध्या फक्त थिओरिटिकली एक्सप्लेन करतोय, नंतर डिटेलमध्ये नोट्स पीडीएफ मी शेअर करेल. डेटा ट्रान्सफर नाही, डेटा ट्रान्सफर नाही. आणखी डेटा ट्रान्सफर नाही. आणखी बाकीचे बोला रे. 40 जण आहेत लेक्चरला आणि आन्सर देत आहेत फक्त 5 ते 6 जण. कॅमेरा ऑन करायला सांगावं लागेल सर्वांना आता. इंटरमिडिएट स्टोरेज ऑफ अरिथमॅटिक अँड लॉजिक डेटा नाही. ट्राय करा. आणखी आठवा काय सांगितलं होतं मी अॅक्युमुलेटर बद्दल. 2 दिवसाचा गॅप पडला की विसरले सगळे. आता इथून पुढे तुम्हाला कॅमेरा चालू करायला सांगावं लागेल, आणि मला नोटबुक आणि पेन दिसलाच पाहिजे तुमच्या हातात, नाहीतर क्लासरूम मधून रिमूव्ह करेन आणि अटेंडन्सच टाकणार नाही त्या दिवशीची. डेटा प्रोसेस नो. बाय डायरेक्शनल एरो आहे, नीट बघा, बाय डायरेक्शनल एरो आहे. बोला पटपट, काय वाटतं बघा त्याच्याकडे. दुसरं काय फंक्शन असेल अॅक्युमुलेटरचं, गिव्ह इनपुट टू एएलयू. हे तर मी ऑलरेडी तुम्हाला एक फंक्शन सांगितलेलं आहे. हा, इकडे बघा, हे जे तुम्ही इथं म्हणताय ना, गिव्ह इनपुट टू एएलयू, हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले. एएलयूचं फंक्शन काय आहे, इकडे बघा, एएलयूचं फंक्शन काय आहे, तर त्या इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करणं, म्हणजेच त्या डेटावर ते स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करणं. एएलयू मध्ये अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म होतात. हा, अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन कशावर परफॉर्म करायचे, डेटावर. समजा आपल्याला ऍडिशन करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, डिव्हिजन करायचंय. किती नंबर लागतील ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन वगैरे करायला? कमीत कमी 2 नंबर तर लागतील. 1 नंबर आपण कशामध्ये स्टोअर करतो, अॅक्युमुलेटरमध्ये. हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजेच अॅक्युमुलेटर बघा, हे डायरेक्शन इथं बाय डायरेक्शन दिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय आहे, अॅक्युमुलेटर मधून एएलयू मध्ये डेटा आपण ऍज अ इनपुट देतो, एएलयू ला ऍज अ इनपुट देतो. कधी, ते डेटावर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. हा, बाय डायरेक्शनल एरो आहे. म्हणजेच अरिथमॅटिक युनिट मधून पण डेटा कशामध्ये स्टोअर होतो, अॅक्युमुलेटरमध्ये. हा, कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर होतो ते सांगा मला. बघा, आणखीन हिंट दिली आहे मी. एएलयू मधून सुद्धा डेटा कुठे जातोय बघा, अॅक्युमुलेटरकडे जातोय. एएलयू मधून सुद्धा डेटा कुठे जातोय, अॅक्युमुलेटरकडे जातोय. याचा म्हणजे कोणता डेटा असेल तो बघा, थोडासा विचार करा त्याच्यावर. तुम्हाला मग ते अॅक्युमुलेटरचं सेकंड फंक्शन सुद्धा समजून जाईल. कोणत्या टाईपचा डेटा, हे बघा,
लक्ष द्या आता, सर्वांनी लक्ष द्या इकडे मी काय सांगतोय. हा, एक्झिक्यूट झालेला, व्हेरी गुड. एक्झिक्यूट झालेला म्हणजे काय, रिझल्ट. रिझल्ट म्हणा तुम्ही त्याच्यामध्ये, ठीक आहे, बरोबर आहे. बघा इकडे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ALU हा एक असा युनिट आहे जिथे की त्या डेटावर ते ऑपरेशन परफॉर्म होतं, आणि ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर म्हणजे ते ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, लॉजिकल कुठलंही ऑपरेशन असेल, भरपूर ऑपरेशन असतात, मी फक्त आपल्याला समजतील म्हणून ऍडिशन सबट्रॅक्शन घेतोय, ठीक आहे. 8 बिट लॉजिक, 8 बिट डेटावरचं अरिथमेटिक ऑपरेशन सांगतोय, त्याच्यामध्ये ऍडिशन वगैरे. समजा तुम्ही 2 नंबरची ऍडिशन घेतलीये, ऍडिशन घेतल्यानंतर काय येत असतं, रिझल्ट येतो. हा रिझल्ट वापस कशा, आता ALU काय आहे, फक्त प्रोसेसिंग युनिट आहे, फक्त तो प्रोसेसिंग करतो. तो ALU अरिथमॅटिक लॉजिक युनिट असा सेक्शन आहे जो की डेटाला फक्त आणि फक्त प्रोसेस करतो. डेटाला स्टोअर करतो का, तो नाही. डेटाला स्टोअर करण्यासाठी काय असतात, रजिस्टर असतात. तसं असतं तर मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं असतं की ALU सुद्धा रजिस्टर आहे. रजिस्टर आहे का ALU? नाही. तर ALU काय आहे, ALU इज अ युनिट व्हेअर इन्स्ट्रक्शन्स आर एक्झिक्युटेड, डेटा इज प्रोसेस्ड. ओके, आफ्टर प्रोसेस the result of the operation must be stored somewhere and that is stored into accumulator. म्हणून तर ही बाय डायरेक्शनल आहे. इथे बघा, एरोचा अर्थ काय आहे, बाय डायरेक्शनल एरो कशामुळे आहे, कारण ALU मध्ये डेटा प्रोसेस केल्यानंतर, ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर त्याचा रिझल्ट हा वापस कशामध्ये स्टोअर होत असतो, अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर होत असतो. म्हणून हा एरो इथे दाखवलेला आहे बाय डायरेक्शनल. आता समजलं का? तसं असतं तर मग हे रजिस्टर आणि टेम्पररी रजिस्टर आणि ALU मध्ये युनिडायरेक्शनल एरो दाखवलेला आहे. बाय डायरेक्शनल का दाखवलेला आहे इथे, कारण टेम्पररी रजिस्टर मध्ये दुसरा डेटा स्टोअर होतोय फक्त, जो की ऍज अ इनपुट म्हणून देतो आपण ALU ला. आलं लक्षात? हा, अॅक्युमुलेटरचे आता 2 फंक्शन तुम्हाला समजले. तिसरं फंक्शन काय आहे सांगतो मी, लक्षात घ्या. आता इथे जे तुम्ही डायग्राम मध्ये बघताय ना, लक्षात घ्या इकडे सगळ्यांनी, डायग्राम मध्ये जे बघताय ना, हे त्या प्रोसेसरचा इंटरनल आर्किटेक्चर आहे. म्हणजे त्या प्रोसेसरच्या मध्ये हे सेक्शन्स आहेत, लक्षात घ्या. पण आपण जेव्हा आपल्याकडे कॉम्प्युटर सिस्टम बघतो, आपण कॉम्प्युटर सिस्टम मध्ये काय असतं, एक मेमरी असते, इनपुट डिव्हाइसेस असतात, कीबोर्ड, माऊस वगैरे, आउटपुट डिव्हाइसेस असतात, प्रिंटर असतं, मॉनिटर असतं, बरोबर ना. हे सगळे ड्रायव्हर ICच्या थ्रू वगैरे काय केलेले असतात, ह्या प्रोसेसरला कनेक्ट केलेले असतात ते, ठीक आहे. आणि आता हे सगळे रजिस्टर जे असतात ना, लक्षात ठेवा, हे सगळे रजिस्टर जे आहेत ना, हे टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी यूज केले जातात, म्हणजे ड्युरिंग ऑपरेशन डेटा स्टोअर करण्यासाठी. पण आपण जनरली डेटा कशामध्ये स्टोअर करतो, एक्सटर्नल मेमरीमध्ये. रॉम वगैरे, रॅम रॉम मेमरी जी असते ना, त्या एक्सटर्नल मेमरीमध्ये आपण काय करत असतो, डेटा स्टोअर करत असतो, ठीक आहे. किंवा कधी कधी आपल्याला डेटा इनपुट डिव्हाइसेस कडून घ्यावा लागतो मायक्रोप्रोसेसरला, किंवा मायक्रोप्रोसेसर प्रोसेस केलेला डेटा मायक्रोप्रोसेसरला आउटपुट डिव्हाइसेसला सेंड करायचा असतो. मग लक्षात घ्या, व्हेनेवर द मायक्रोप्रोसेसर इज कम्युनिकेटिंग विथ द IO डिव्हाइसेस, देन दॅट कम्युनिकेशन इज कंडक्टेड थ्रू अॅक्युमुलेटर ओनली. त्याचा अर्थ काय आहे, सिम्पली सांगायचं म्हणजे, समजा इनपुट डिव्हाइस कडून डेटा रीड करतोय, तर तो डेटा रीड केल्यानंतर पहिल्यांदा कशामध्ये स्टोअर होईल, अॅक्युमुलेटरमध्ये. समजा प्रोसेस केलेला डेटा हा आउटपुट डिव्हाइसला पाठवायचा आहे, सेंड करायचा आहे, तर पहिल्यांदा तो डेटा कशामध्ये स्टोअर होईल, अॅक्युमुलेटरमध्ये. दॅट मीन्स द रीड अँड राईट ऑपरेशन फ्रॉम IO डिव्हाइसेस आर डन थ्रू अॅक्युमुलेटर ओनली. दॅट इज द थर्ड फंक्शन ऑफ दिस अॅक्युमुलेटर. एकदा रिवाइज करा, हे सगळे फंक्शन टाईप करा आणि सांगा मला फास्ट कोणकोणते फंक्शन सांगितले. टोटल 3 फंक्शन सांगितले मी अॅक्युमुलेटरचे. 3ही फंक्शन्स इथे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आणि सांगायचे मला काय काय फंक्शन सांगितले फास्ट. ते झाल्यानंतर मग इथं मी हे पुढच्या रजिस्टर्सला चालू करतो. मग हे टेम्पररी रजिस्टर घेऊयात, नंतर स्टेटस फ्लॅग रजिस्टर, आणि नंतर हे स्टॅक पॉइंटर आणि प्रोग्राम काउंटर रजिस्टर वगैरे घेऊयात. मग हा रजिस्टर आपला हा पार्ट संपवतो. रजिस्टर पार्ट संपल्याच्या नंतर मग हे टायमिंग अँड कंट्रोल युनिट आहे. ह्या प्रत्येक पिन डायग्राम मध्ये घेईलच मी ह्या प्रत्येक पिन बद्दल, त्याचे फीचर्स वगैरे भरपूर काही डिस्कस करायचं आहे. काय काय फंक्शन सांगितले अॅक्युमुलेटरचे फटाफट टाईप करा आणि सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. किंवा माईक चालू करून आन्सर दिला तरी चालेल. लवकर लवकर द्या. कशाचं मी विचारतोय, अॅक्युमुलेटरचं. अॅक्युमुलेटर बद्दल विचारतोय. अॅक्युमुलेटर बद्दल सांगा. इथून पुढच्या लेक्चरला तुम्हाला कॅमेरा चालू करायला सांगतो सर्वांना. कॅमेरा जर चालू नसेल तर लगेच इथून रिमूव्ह करतो.
एक फंक्शन करेक्ट आहे. ड्युरिंग अरिथमॅटिक ऑर लॉजिकल ऑपरेशन वन ऑफ द डेटा इज स्टोर्ड इन टू अक्युमुलेटर. व्हेरी गुड, एक करेक्ट आहे. कॅन गेट एक्झिक्युटेड डेटा बॅक असं नाही म्हणायचं, याच्यामध्ये काय म्हणायचं, आफ्टर असं म्हणू शकता की द रिझल्ट ऑफ द ऑपरेशन इज स्टोर्ड इन टू अक्युमुलेटर असं म्हणू शकता. द रिझल्ट ऑफ द स्पेसिफिक द रिझल्ट ऑफ अरिथमॅटिक ऑर लॉजिकल ऑपरेशन इज स्टोर्ड इन टू अक्युमुलेटर. थर्ड फंक्शन काय आहे, रीड अँड राईट द डेटा डन बाय इट. नाही, द थर्ड फंक्शन इज रिलेटेड टू द आयओ डिव्हाइसेस. ओके, इनपुट डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस पासून मायक्रोप्रोसेसर डेटा रीड करेल. मग रीड केल्यानंतर पहिल्यांदा तो डेटा कशामध्ये स्टोर होईल, अॅक्युमुलेटर मध्ये. आता रीड कशासाठी करतोय, प्रोसेस करण्यासाठीच रीड करतो ना इनपुट डिव्हाइस पासून. ठीक आहे, आणि आउटपुट डिव्हाइसला जर डेटा सेंड करायचा असेल, ट्रान्सफर करायचा असेल, तर तो सुद्धा कशाच्या थ्रू करतो, अॅक्युमुलेटरच्या थ्रू करतो. ओके, टू रीड आर राईट द डेटा फ्रॉम एक्सटर्नल आयओ डिव्हाइसेस द अॅक्युमुलेटर इज युज्ड. ओके, इनपुट टू द ALU, स्टोरेज ऑफ द रिझल्ट फ्रॉम द ALU, आयओ डिव्हाइस डेटा रीड बाय द अॅक्युमुलेटर. ओके, आयओ म्हणजे काय, इनपुट आउटपुट, लक्षात ठेवा. आयओ म्हणजे इनपुट आणि आउटपुट डेटा डिव्हाइसेस. त्यानंतर बघा, आता लक्षात घ्या, अॅक्युमुलेटर तुम्हाला समजलं. बघा इकडे की BCDEHL हे जनरल पर्पज रजिस्टर तुम्हाला समजले. ह्याच्याबद्दल काय काय सांगू शकता. समजा एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न आला, ठीक आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, एक्सप्लेन द जनरल पर्पज रजिस्टर्स इन 8085. ठीक आहे, एक्झाम मध्ये बघा प्रश्न कशा प्रकारचे विचारतात. मी हे थेरी एक्झाम बद्दल बोलतोय, MCQ नाही, थेरी एक्झाम बद्दल बोलतोय. बघा आर्किटेक्चर डायग्राम किती मोठी आहे बघा. जर समजा इन केस तुमची थेरी एक्झाम झाली तर प्रश्न काय येईल याच्यावर, आर्किटेक्चर डायग्रामवर, ड्रॉ द आर्किटेक्चर, ड्रॉ अँड एक्सप्लेन इन ब्रीफ द आर्किटेक्चर डायग्राम, आर्किटेक्चर और ब्लॉक डायग्राम ऑफ 8085. हा, जर समजा असा प्रश्न विचारला तुम्हाला तर त्यामध्ये काय करायचं, ही डायग्राम ड्रॉ करायची आणि प्रत्येक सेक्शन, आता मी मुद्दामून ही डायग्राम का यूज करतो, मी ओपन का करतोय 2 दिवसापासून, कारण ही जी डायग्राम मध्ये आपण इथं व्यवस्थित सेक्शन वाईज डिवाइड केलेले. बघा इथे डॉटेड लाईन्स, बघा इथे व्यवस्थित आपण काय केलेले, प्रत्येक सेक्शनला किंवा युनिटला आपण व्यवस्थित वेगवेगळे सेपरेट केलेले आहे इथे. ह्या प्रत्येक सेक्शन मध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला माहिती द्यायची, ब्रीफ मध्ये. हा एक प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. किंवा हे जे तुम्हाला इथं जे सेक्शन दिसतात ना, ह्या प्रत्येक सेक्शन मध्ये डिटेल मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. जसं की बघा इथे, एक्सप्लेन इन ब्रीफ जनरल पर्पज रजिस्टर्स ऑफ 8085. मग 8085 चे जे जनरल पर्पज रजिस्टर्स आहेत त्याबद्दल जे काही माहिती ते सगळं तुम्हाला लिहावं लागेल. किंवा एक्सप्लेन द स्पेशल फंक्शन्स ऑफ अॅक्युमुलेटर, अशा प्रकारे सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग अॅक्युमुलेटरचे जे 3 फंक्शन्स मी सांगितले ते तुम्हाला 3 फंक्शन्स इथे तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे, आता हे अॅक्युमुलेटर मध्ये बऱ्यापैकी तुम्ही बरोबर सांगितले उत्तर. मला हे जनरल पर्पज रजिस्टर बद्दल काय काय सांगता येईल ते सांगा. हे जनरल पर्पज रजिस्टर्स बद्दल लवकर सांगा. हा, लवकर सांगा. जनरल पर्पज रजिस्टर्स बद्दल काय काय सांगता येईल तुम्हाला. बघा, मला तुम्हाला प्रश्न दिला मी, एक्सप्लेन इन ब्रीफ जनरल पर्पज रजिस्टर्स ऑफ 8085. हा, हे तुम्ही सांगू शकता, करेक्ट आहे. हे बघा कसं सांगायचं लक्षात घ्या. तुमचं आन्सर सुद्धा कसला असं पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता समजा मला विचारला तुम्ही प्रश्न की सर हे जनरल पर्पज रजिस्टर बद्दल काय काय, मी काय सांगेल, देर आर टोटल BCDE and HL, these are the general purpose registers. Size of each register is 8 bit. ठीक आहे, ते पण एक पॉईंट होऊ शकतो. प्रत्येक जनरल पर्पज रजिस्टरची साईज किती आहे, 8 बिट. त्यानंतर वी कॅन यूज BCDE and HL as a pairs to store the 16 bit data or address. BCDE आणि HL पेअर्स कोणकोणत्या होऊ शकतात बघा. B आणि L ही पेअर पॉसिबल नाहीये, ते इनव्हॅलिड इन्स्ट्रक्शन मध्ये जाईल. D आणि H ही पेअर फॉर्म करू शकतो का आपण, नाही. पेअर्स कोणत्या फॉर्म करू शकतो याच्यामध्ये, इथे बघा, हे BC ही एक पेअर आपण फॉर्म करू शकतो. ही एक व्हॅलिड पेअर आहे, लक्षात ठेवा. व्हॅलिड पेअर्स कोणते आहेत, BC, त्यानंतर हे DE आणि हे HL, ह्याच फक्त व्हॅलिड पेअर्स आहेत. तुम्ही जर B आणि D लिहिलं तर ते इनव्हॅलिड इन्स्ट्रक्शन होतो, तो एक्झिक्युट होणार नाही तो इन्स्ट्रक्शन. आणि त्यानंतर हे जनरल पर्पज रजिस्टर कशासाठी यूज केला ते एक सांगायचं. दे आर यूज टू स्टोअर द टेम्पररी डेटा ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन. व्हेरी गुड, हे तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. शॉर्ट अँड स्वीट, तुमचे आन्सर कसे असले पाहिजे, शॉर्ट असले पाहिजेत आणि अप टू पॉईंट असले पाहिजेत. ठीक आहे, मग बरोबर मार्क भेटतात तुम्हाला. ठीक आहे, हे रजिस्टर झाले. आता त्यानंतर आणखी एक रजिस्टर इथे तुम्हाला दिसते बघा, हा आहे बघा टेम्पररी रजिस्टर.
याच्या डायग्रामकडे बघायचं आणि याचं काय फंक्शन असेल ते सांगायचं. बघा हे डायग्राम मध्ये हे सगळं मी तुम्हाला म्हटलं, ह्या ब्लॉक डायग्राम मध्ये जे काय आहे ते सगळं ब्लॉक डायग्राम मध्येच आहे. ब्लॉक डायग्राम बघून सुद्धा तुम्ही भरपूर काही लिहू शकता त्याबद्दल. जनरल टेम्पररी रजिस्टर बद्दल बघा, टेम्पररी रजिस्टर आणि ALU ह्या दोघांकडेच फक्त लक्षात ठेवायचं. टेम्पररी रजिस्टर आणि ALU काय फंक्शन असेल टेम्पररी रजिस्टरचं, त्याची साईज किती आहे 8 बिट. हा जो पूर्ण प्रोसेसिंग युनिट आहे त्याची साईजच आहे 8 बिट. व्हाय? बिकॉज मायक्रोप्रोसेसर 8085 इज 8 बिट मायक्रोप्रोसेसर. इट कॅन रीड, इट कॅन राईट, और इट कॅन ऍक्सेस, और इट कॅन प्रोसेस 8 बिट ऑफ डेटा ऍट अ सिंगल पॉइंट ऑफ टाइम. ओके. म्हणजे अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन ऍट अ टाइम फक्त 8 बिट डेटावरच परफॉर्म करू शकतो. ऍट अ टाइम म्हटलं हे लक्षात ठेवा. ऍट अ टाइम, ऍट अ सिंगल पॉइंट ऑफ टाइम, एका वेळेला फक्त आणि फक्त 8 बिट डेटावरच ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, म्हणून तो 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. तर इथे बघा टेम्पररी रजिस्टर एक दिसतोय. आता मी सांगतो, लक्षात घ्या हे टेम्पररी रजिस्टरचं काय फंक्शन आहे. बघा इकडे, हा आता अज्युम करा की आपल्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत, 2 8 बिट व्हॅल्यूज आहेत, 2 हेक्स व्हॅल्यूज आहेत, म्हणजे 8 बिट व्हॅल्यूज आहेत 2. आणि एक व्हॅल्यू तुम्ही सांगितलं की कंपल्सरीली आपल्याला एक व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर करायची असते, अॅक्युमुलेटर मध्ये. ठीक आहे, 2 व्हॅल्यूज आहेत, ऍडिशन, आपल्याला ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करायचंय. हा, ऍडिशन कुठे होणार आहे, इकडे बघा ऍडिशन कुठे होणार आहे, ALU मध्ये, अरिथमेटिक लॉजिक युनिट. बघा इथे हायलाइट केला आहे मी इथे डायग्राम मध्ये. बघा काय काय सांगितलं मी. बघा सिंपल एक आपण काय केलेलं, एक छोटासा सिंपल प्रोग्राम घेतलेला आहे आपण, त्यामध्ये की आपल्याला 2 8 बिट नंबर्स दिलेले आहेत आणि त्या 2 8 बिट नंबरची ऍडिशन आपल्याला परफॉर्म करायची आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय केलं, सुरुवातीला एक डेटा कंपल्सरीली कशामध्ये स्टोअर केला तुम्ही, अॅक्युमुलेटर मध्ये. ते तर करावंच लागतो आपल्याला, कारण ह्या ALUचं एक इनपुट कुठून आलेलं आहे, अॅक्युमुलेटर मधून आलेलं आहे. आणि दुसरा जो नंबर आहे ना, तुम्ही म्हणणार की सर दुसरा नंबर आपल्याला स्टोअर करावा लागेल टेम्पररी रजिस्टर मध्ये. का? कारण सर तुम्ही म्हणणार की सर डायग्राम मध्ये तर दिसतंय ALU ला 2च इनपुट आहेत, एक इनपुट आहे अॅक्युमुलेटर मधून म्हणून एक नंबर स्टोअर केला अॅक्युमुलेटर मध्ये, आणि दुसरं इनपुट आहे टेम्पररी रजिस्टर मध्ये, टेम्पररी रजिस्टर करून म्हणून दुसरा डेटा आपण स्टोअर केला टेम्पररी रजिस्टर मध्ये. पण तसं पॉसिबल नाहीये. का? कारण टेम्पररी रजिस्टर इज नॉट युजर ऍक्सेसेबल. टेम्पररी रजिस्टर इज नॉट युजर ऍक्सेसेबल म्हणजेच जो प्रोग्रामर आहे तर तो प्रोग्रामर या टेम्पररी रजिस्टरला इन्स्ट्रक्शनच्या थ्रू ऍक्सेस करू शकत नाही. अॅक्युमुलेटरला करू शकतो का? हो, करू शकतो. ह्या जनरल पर्पज रजिस्टरला प्रोग्रामर ऍक्सेस करू शकतो का प्रोग्रामिंगच्या थ्रू? हो, करू शकतो. टेम्पररी रजिस्टरला ऍक्सेस करू शकतो का? नाही करू शकत. मग टेम्पररी रजिस्टर कोण यूज करतोय, तर मायक्रोप्रोसेसर इटसेल्फ युजेस धिस टेम्पररी रजिस्टर टू होल्ड द सेकंड डेटा. तुम्ही म्हणा सर सेकंड डेटा तर आपण ह्या जनरल पर्पज रजिस्टर मध्ये स्टोअर केला होता. मग तेच तर असतं ना, जेव्हा तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असतो ना, एक डेटा तर ऑलरेडी आपण अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर केलेला आहे, आणि जो दुसरा डेटा आपण ह्या जनरल पर्पज रजिस्टर मध्ये स्टोअर केला होता, तर तो डेटा मायक्रोप्रोसेसर ह्या बसच्या थ्रू टेम्पररी कशामध्ये स्टोअर करतो, टेम्पररी रजिस्टर मध्ये स्टोअर करतो. काय काय सांगितलं लक्षात घ्या. 2 नंबरची ऍडिशन करायची, हा प्रोग्राम मी तुम्हाला दिलाय. तुम्ही एक नंबर स्टोअर केला अॅक्युमुलेटर मध्ये आणि दुसरा नंबर स्टोअर केला, समजा ह्या B रजिस्टर मध्ये स्टोअर केलेला आहे. आता मला सांगा, B रजिस्टर मधून ALU ला काही इनपुट दिलेला आहे का, डायरेक्ट इनपुट दिलेला आहे का? बघा मी जे प्रश्नाचं उत्तर दिले ते मला इथं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगायचंय. इथं B रजिस्टर जो आहे, हा 3rd इयर करायचं, 1:30 बजे है ना सर? हाँ हाँ 2 o'clock. ठीक है सर. हाँ ठीक है सर. शार्प 2 बजे ना सर? चलेगा सर. हाँ, आपल्या डिस्कशनकडे वापस येऊयात. हाँ, तर एक नंबर तुम्ही स्टोअर केला अॅक्युमुलेटर मध्ये आणि दुसरा नंबर तुम्हाला जे ऍक्सेसेबल रजिस्टर्स आहेत त्यामध्ये स्टोअर करू शकता. तुम्हाला ऍक्सेसेबल कोणते आहेत, BCDEHL, तुमची चॉईस आहे. ह्या 6 पैकी कुठल्या तरी एका रजिस्टर मध्ये स्टोअर करा. चला तुम्ही स्टोअर केला समजा B रजिस्टर मध्ये. आता बघा B मधून ALU ला डायरेक्ट इनपुट दिलेला आहे का? नाहीये दिलेला. म्हणजेच आता प्रोसेस कुठं करतोय, ALU मध्ये. एक डेटा तो घेतोय अॅक्युमुलेटर मधून, दुसरा डेटा
कुठून घेतोय तो टेम्पररी रजिस्टर मधून. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून अर्थ ऑटोमॅटिकली समजला पाहिजे की जेव्हा तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असतो तर मायक्रो प्रोसेसर दुसऱ्या डेटाला टेम्पररी होल्ड किंवा स्टोअर कशामध्ये करतो, ह्या टेम्पररी रजिस्टर मध्ये स्टोअर करतो. म्हणजेच काय करतो तो, जो तुम्ही सेकंड डेटा बी रजिस्टरवर स्टोअर केला होता तर तो डेटा टेम्पररी तो कशामध्ये लोड करून घेतो, तो टेम्पररी रजिस्टरमध्ये लोड करतो. जेणेकरून ह्या एएलयूला जे इनपुट दिलेले आहेत, एक इनपुट आलेला आहे अॅक्युमुलेटर मधून, दुसरा इनपुट आलेला आहे टेम्पररी रजिस्टर मधून, हे दोन्ही डेटाला तो डायरेक्टली इथं काय करू शकतो, ते ऍडिशनचं ऑपरेशन डायरेक्टली परफॉर्म करू शकतो. आणि ऍडिशनचं आपण परफॉर्म केल्याच्या नंतर तो डेटा कशामध्ये स्टोअर करणार आहे, तो अॅक्युमुलेटर मध्ये स्टोअर करणार आहे. समजलं का? कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि सांगा फास्ट. समजलं का? टेम्पररी रजिस्टर बद्दल समजलं का?